नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील 8 नंबरचा जो लेसन आहे सिव्हिल डिसओबिडन्स मूवमेंट या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे रिराईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्राइट ऑप्शन्स. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत इन ब्रॅकेट्समध्ये, ते तुम्हाला चॉईस करून करेक्ट ऑप्शन राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे डॅश डॅश ऑर्गनाइज द राऊंड टेबल कॉन्फरन्स इन लंडन. तर राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे गोलमेज परिषद लंडनमध्ये कोणी ऑर्गनाइज केली भरवली. तर रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडनमध्ये भरवली. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे खान अब्दुल गफ्फार खान एस्टॅब्लिश द ऑर्गनायझेशन नेम डॅश डॅश. तर बघा खान अब्दुल गफ्फार खान एस्टॅब्लिश द ऑर्गनायझेशन, तर इथं आहे खुदाई खिदमतगार. तर या ठिकाणी तुम्हाला इन ब्रॅकेट्समध्ये सेकंड नंबरचं ऑप्शन आहे ते तुम्हाला सेकंड नंबरच्या फिल इन द ब्लँक्समध्ये फिल करायचे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे डॅश डॅश लेट द धारासना सत्याग्रह. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सरोजिनी नायडू धारासना सत्याग्रह म्हणजे धारासन सत्याग्रह हे सरोजिनी नायडूंनी केलेले. त्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे इन द सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स डॅश डॅश पार्टिसिपेटेड ॲज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. तर सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स ही जी आहे तर या कॉन्फरन्सला महात्मा गांधीने पार्टिसिपेट केलं इंडियन नॅशनल काँग्रेसकडून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रिराईट द स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्राइट ऑप्शन्स. तर या ठिकाणी फर्स्ट नंबर आहे आफ्टर द रिसोल्युशन्स ऑफ कंप्लीट इंडिपेंडन्स वॉज पास्ड इन लाहोर सेशन गांधीजी डिसाइडेड टू लॉन्च डॅश डॅश मूवमेंट. तर या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे सिव्हिल डिसओबिडन्स मूवमेंट. नेक्स्ट क्वेश्चन बघा ड्युरिंग सिव्हिल डिसओबिडन्स मूवमेंट गव्हर्नमेंट इम्पोज मार्टिल लॉ इन डॅश डॅश. तर या ठिकाणी आहे सोलापूर. तर सोलापूर ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायची. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज गांधीजी विट्रीव द सिव्हिल डिसओबिडन्स मूवमेंट इन डॅश डॅश. तरी एप्रिल 1934. नेक्स्ट क्वेश्चन बघा गांधीजी ब्रोक द साल्ट ॲक्ट ॲट डॅश डॅश. तर बघा मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधीने दांडी या ठिकाणी मोडला. तर दांडी ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायची. नेक्स्ट क्वेश्चन बघा द ब्रिटिश गव्हर्नमेंट गिव्ह ऑर्डर टू डॅश डॅश रेजिमेंट इन पेशावर टू ओपन फायर ऑन द सत्याग्रहीज. तर या ठिकाणी गरवाल ही फिल इन द ब्लँक्स राईट करायची. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द फॉलोवर ऑफ गांधीजी नाव ॲज फ्रंटियर गांधी. तर या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे खान अब्दुल गफ्फार खान हे जे होते यांना सरहद गांधी असे म्हटले जायचे. तर फ्रंटियर गांधी म्हटलं जायचं म्हणजे सरहद गांधी यांना म्हटलं जायचं. त्यानंतर व्हॅलेंट्री हू डाईड इन फायरिंग ॲट सोलापूर सत्याग्रह शंकर शिवदारे. नेक्स्ट क्वेश्चन लेट डाऊन हिज लाईफ इन फ्रंट ऑफ द ट्रक बायकॉट्स फॉरेन गुड्स इन मुंबई. तर बाबू गेनू सय्यद. नेक्स्ट आहे अटेंडेड द सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स ॲज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलिताचं प्रतिनिधित्व राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये केलं होतं. नेक्स्ट बघा फोर्थ नंबरचा क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्स.
फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट वॉज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ गांधीजी इन स्टार्टिंग द सिव्हिल डिसओबिडन्स मुवमेंट. तर आन्सर आहे गांधीजी वाज ब्रेक द अनजस्ट लॉज ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट थ्रू पीस अँड सत्याग्रह. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड नंबर. नेम द लीडर्स प्रेझेंट ॲट द फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सला प्रेझेंट असणारे लीडर्सचं नेम राईट करायचे. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जिना वियर प्रेझेंट सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स. थर्ड क्वेश्चन बघा, व्हॉट डिसिजन वॉज मेड इन द पुना पॅक्ट. तर पुना पॅक्टमध्ये कोणतं डिसिजन घेण्यात आलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेले सेपरेट इलेक्टर्स फॉर दलित वियर कॅन्सल्ड अँड प्रोव्हिजन फॉर रिसॉल्ट सीट्स वॉज मेड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डू एज डायरेक्टचा क्वेश्चन दिला आहे. तर बघा, कम्प्लीट द ग्राफिकल प्रेझेंटेशन्स. तर या ठिकाणी तुम्हाला जी ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे ते कंप्लीट करून दिलेलं आहे. व्हॉलेंटरी हँग टू डेथ इन द सोलापूर सत्याग्रह. तर सोलापूर सत्याग्रहामध्ये ज्यांना मृत्यूची शिक्षा किंवा फाशीची शिक्षा देण्यात आलेली ते लीडरचं नेम आहे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जंगल सत्याग्रह टूक प्लेस ॲट महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्येच जंगल सत्याग्रह कोणत्या कोणत्या ठिकाणी झाला आहे. तर पुसद, संगमनेर, भिलाशी, चिरनेर आणि कालवण. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वुमेन हू टूक पार्ट इन सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट. तर या ठिकाणी ज्या महिलांनी वंगभंग चळवळीमध्ये भाग घेतलेला होता त्या महिलांची नावे या ठिकाणी तुम्हाला राईट करायची आहे. तर सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट म्हणजे वंगभंग चळवळ. तर या ठिकाणी कोणी कोणी त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे. तर बघा, फर्स्ट नेम आहे कस्तुरबा गांधी, त्यानंतर सेकंड आहे कमलावती चट्टोपाध्याय अँड हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू, अवंतीबाई गोखले. अजून एक नाव आहे ते तुम्ही सर्च करून या ठिकाणी राईट करायचे. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा, कम्प्लीट द टाईमलाईन्स ऑफ सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट. तर या ठिकाणी तुम्हाला टाईमलाईन कंप्लीट करून दिलेली आहे, ॲज इट इज बघून राईट करायची. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं एखादा क्वेश्चन किंवा एखादं स्पेलिंग मिस्टेक जर झालेली असेल तर तुम्ही तुमचं टेक्स्टबुक समोर ठेवायचे आणि त्या स्पेलिंग एखादी मिस्टेक जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रिकरेक्शन करून राईट करायचं आहे. तर बघा, 12 मार्च 1930 गांधीजी सेट आउट फ्रॉम साबरमती सत्याग्रह, साबरमती आश्रम सत्याग्रह, साबरमती या ठिकाणावरून त्यांनी सत्याग्रह काढला. त्यानंतर 6 एप्रिल 1930 गांधीजी ब्रोक द साल्ट ॲक्ट बाय द पिक अप साल्ट लेईंग ॲट दांडी. त्यानंतर 23 एप्रिल 1930 सत्याग्रह ॲट पेशावर बाय खुदाई खिदमतगार ऑर्गनायझेशन्स अँड 4th May 1930 गांधीजी वॉज अरेस्टेड फ्रॉम ब्रेकिंग द साल्ट ॲक्ट अँड 6 May 1930 हरताल या ठिकाणी हरताल ऑब्झर्व इन द सोलापूर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट शॉर्ट नोट्स गांधीजी आयर्विन पॅक्ट. तर गांधीजी आणि आयर्विन यामध्ये जो पॅक्ट झाला, करार झाला, त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज तुम्ही राईट करून घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स. तर बघा, दुसरी गोलमेज परिषद म्हणजे काय आहे आणि ती कोणाकोणामध्ये झाली, तर या ठिकाणी तिची इन्फॉर्मेशन राईट केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही राईट करून घ्यायची आहे. तर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे पुना पॅक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, जी शॉर्ट नोट्स पुना पॅक्टवर आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे, ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगते, एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली असेल
तर तुम्ही तुमचं टेक्स्टबुक समोर ठेवून वर्कबुक राईट करायचं आहे. एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर ती तुम्ही रिकरेक्शन करून राईट करायची. तर बघा या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पॅक्ट दिलं आहे. तर बघा, आफ्टर द सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर the British Ramsay MacDonald declared communal awards granted separated electors to the Dalit as demanded by Dr. Babasaheb Ambedkar. So Dr. Babasaheb Ambedkar signed Pune Pact with the Gandhiji in year 1932. Now next question बघा, द राऊंड टेबल कॉन्फरन्स. आता राऊंड टेबल म्हणजेच गोलमेज परिषद. तर काय आहे गोलमेज परिषद? तर बघा, द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर रॅम्से मॅकडोनाल्ड वॉन्टेड द डिस्कशन्स कॉन्स्टिट्यूशन इश्यू रिलेटेड टू द इंडिया 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स ॲट लंडन बिटवीन 1930 and 1932. Gandhiji attended second round table conference as a representative of the National Congress. Answer the following question. First आहे, why did Gandhiji decided the Broke Salt Act begin in the सत्याग्रह? तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. तर नेक्स्ट सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, व्हाय डिड द इंडियन नॅशनल काँग्रेस विथड्रू द सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट? तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिले आहे, आफ्टर द फेल्युअर ऑफ द राऊंड टेबल कॉन्फरन्स प्राईम मिनिस्टर रॅम्से मॅकडोनाल्ड होप दॅट इंडियन नॅशनल काँग्रेस would participated in the second round table conference. The order to the create a conducive atmosphere, Gandhiji and other political leaders were released from the jail. A pact was signed after discussion between Gandhiji Irwin Act. Next question, write about the sacrifice of बाबू गेनू सय्यद. तर या ठिकाणी बाबू गेनू सय्यदचं सॅक्रिफाईस म्हणजे त्याग तुम्हाला राईट करायचा आहे. कशा प्रकारे बाबू गेनू सय्यद याने जीवनाचा त्याग केला. तर या ठिकाणी फर्स्ट दिलाय बघा, फर्स्ट पॉईंट दिलाय, देअर वॉज अ ऑर्गनायझेशन अगेन्स्ट फॉरेन इन मुंबई, ॲजिटेशन्स अगेन्स्ट फॉरेन इन मुंबई. बाबू गेनू सय्यद मिल वर्कर, बाबू गेनू सय्यद a mill worker was at the forefront in this satyagraha. He threw himself in the front of a truck carrying foreign goods in order to stop it. Now next question बघा, write future of civil disobedience movement. तर तुम्हाला या ठिकाणी सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंटचे फीचर्स राईट करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला फीचर राईट करून दिलेले आहेत. तर बघा, द सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट लॉन्च इन 1930 हॅड टू फॉलोइंग फीचर्स. फर्स्ट इज ऑल द मुवमेंट लॉन्च टिल देम वेअर टू अर्बन एरियाज, but this movement became nationwide as people from rural areas also participated. And 8 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. तर रिझनचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला तो राईट करून दिलेला आहे. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर पण दिलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, द गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड मार्टिन लॉ सोलापूर. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा राईट करून दिलेले आहे. पॉईंट आहेत ते पॉईंट तुम्ही ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, डेलिब्रेशन्स इन द फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स प्रूव्ड इन टू मिनिंगलेस. तर या ठिकाणी तुम्हाला कशी
फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स मिनिंगलेस झाली. मिनिंगलेस म्हणजेच निष्फळ कशी काय झाली, तर त्याचं रिझन या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राईट करून दिलं आहे, तुम्ही ॲज इट इज राईट करून घेऊ शकता. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गांधीजी बिगेन फास्ट इनटू डेथ इन एरोडा जेल. तर गांधीजी एरोडा जेलमध्ये आमरण उपोषणाला का सुरुवात केली, असा क्वेश्चन आहे. फास्ट मीन्स आमरण उपोषण. तर या ठिकाणी तुम्हाला या क्वेश्चनचं सुद्धा आन्सर दिलं आहे. बघा, द कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर बाय द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर provided separate elector for the Dalit. Therefore, to protect against the awards, Gandhiji began into death in jail, एरोडा जेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. तर बघा 6 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, गांधीजी रिटर्न डिसअपॉइंटेड फ्रॉम द सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स. तर नाराज होऊन गांधीजी इंडियामध्ये का परतले. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला राईट करून दिलं आहे. तर ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. तर तुम्हाला पॅसेज रीड करायचा आहे आणि पॅसेजचे जे आन्सर दिलेले आहेत ते आन्सर तुम्हाला राईट करायचे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, हू लेड द धारासना सत्याग्रह. तर धारासना सत्याग्रह हा कोणी आणि कुठे चालू केला, तर असा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी सरोजिनी नायडू लेड इन गुजरात. तर गुजरातमध्ये धारासना सत्याग्रह स्टार्ट झाला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲट विच अ प्लेस इन महाराष्ट्र डिड साल्ट सत्याग्रह टेक प्लेस. तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी साल्ट सत्याग्रह झाला. तर या ठिकाणी तुम्हाला दिलंय बघा, फर्स्ट दिलंय वडाला, सेकंड आहे मालवण आणि शिरडा. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह अ ब्रीफ अकाउंट ऑफ धारासना सत्याग्रह. तर तुम्हाला या ठिकाणी ब्रीफ डिटेल माहिती राईट करायची. तर या ठिकाणी राईट करून दिले आहे, की तुम्ही ॲज इट इज राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग इन डिटेल. आता परत तुम्हाला डिटेलमध्ये आन्सर राईट करायचं आहे. एक्सप्लेन द एक्सटेन्सिव्ह नेचर ऑफ सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे, ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. आफ्टर द रिसोल्युशन्स ऑफ कम्प्लीट इंडिपेंडन्स वॉज द पास्ट, महात्मा गांधी लॉन्च द सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट. The Salt Satyagraha was launched on 6 April 1930 at Dandi. Was a symbolic act by the Gandhiji. Next question बघू. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट इन्फॉर्मेशन अबाउट दांडी मार्च. तर या ठिकाणी तुम्हाला राईट इन्फॉर्मेशन ऑफ दांडी मार्च. तर दांडी मार्चची इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला राईट करायची. तर बघा, फर्स्ट पॉईंट आहे, गांधीजी डिसाइडेड टू लॉन्च सिव्हिल डिसऑबिडन्स मुवमेंट टू कॅन्सल अनजस्ट टॅक्स ऑन साल्ट अँड टू एंड टू मोनोप्लाय ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट टू द मॅन्युफॅक्चरिंग साल्ट. अँड सेकंड पॉईंट आहे, साल्ट अन इम्पॉर्टंट ingredients in the food of common people was chosen by the Gandhiji. And on 12th March 1930 he set out from Sabarmati Ashram with his 78 followers. Gandhiji delivers speech in the village of his way to Dandi. He appealed to people join the movement
fearlessly. And open-ended question. Do you feel Gandhiji's civil disobedience technique can be used in present times? तर या ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चन राईट करून दिलाय. तर बघा फर्स्ट पॉईंट दिलाय, गांधीजी अपोज्ड द अनजस्ट अँड अप्रेसिव्ह लॉज ऑफ द ब्रिटिश अँड ब्रोक द थ्रू पीस अँड द सत्याग्रह स्ट्रॉंगली फील into a need strongly feel India needs such ways in present time. Political parties and organizations called for a strike on start a movement against decisions of government. They resort to unconstitutional acts such as stopping the vehicles, property stopping against and fire and starting riots. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्डमधील 8 नंबरचं लेसन सिव्हिल डिसओबिडन्स मुवमेंट या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.